नमस्कार. आपण सर्वजण बघतो आहोत की मार्केटमध्ये कन्सॉलिडेशन सुरू आहे. ठराविक रेंजमध्ये मार्केट फिरतं आहे. स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन आहे, पण निफ्टी सेन्सेक्स दोन्हीही काहीसे मंदीत दिसतात. 23,800च्या जवळपास खरेदी होते आणि 23,950-930च्या आसपास सेलिंग होते. म्हणजे बाय ऑन डिप्स, सेल ऑन रॅलीज असं कंटिन्युअस चालू आहे. म्हणजेच कन्सॉलिडेशन होत आहे. काहीसं चर्निंग पण मार्केटमध्ये चालू आहे. म्हणजे जे विकायला मिळत आहेत ते विकत आहेत. ज्याचे रिझल्ट चांगले आले, ज्याच्यात ग्रोथ दिसती आहे, त्याच्यामध्ये बाईंग होते आहे आणि फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री काही प्रमाणात कमी झाली आहे. आज मात्र तंबाखूच्या संबंधातले सगळे शेअर म्हणजे VST इंडस्ट्रीज, ITC, गॉडफ्रे फिलिप्स हे सगळे मंदीत होते. कारण 28% जो GST आहे तो 40% करायला परवानगी देण्यात आलेली आहे. होऊ शकतो. WHO तर म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO याने तर 75% टॅक्स लावला तरी काही हरकत नाही असं सांगितलं. आणि हेल्थ टॅक्स लावावा त्याला कोणत्याही राज्याची मान्यता नाही आहे. त्यामुळे टॅक्स कुठे लावणार होता तर तंबाखू किंवा तंबाखूची उत्पादनं याच्यावर लावणार. म्हणून आज हे तिन्ही शेअर नाही तर गॉडफ्रे फिलिप्स तुफान चालला होता. कारण त्यांचा रिझल्टही खूप छान आला होता. त्याच्याचबरोबर त्या एका शेअरला 2 शेअर बोनसही आहे. त्यामुळं तो शेअर तुफान चालला होता. पण आजच्या टॅक्सच्या बातमीमुळे तो खाली आला. दुसरं म्हणजे टेस्ला जी आहे तिला चीन आणि युरोपमध्ये दोन्ही ठिकाणी स्लो डाऊन दिसत आहे. त्यामुळं टेस्लाला भारतात शिरकाव करायचा आहे. तिने चाकणमध्ये जागाही शोधली आहे. मुंबईत, दिल्लीत शोरूमसाठी जागा शोधली आहे. पण टेस्लाही भारतात मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी अनुकूल नाही आहे. पण टेस्लाला ज्या स्पेअर पार्ट्स पुरवतात कंपन्या त्यांना मात्र मागणी येण्याची शक्यता अधिक आहे किंवा त्यांच्या स्पेअर पार्ट्सचा खप जास्त प्रमाणात होण्याची शक्यता सुद्धा आहे. म्हणजे संधार टेक्नॉलॉजी, सुंदरम फास्टनर, SKF इंडिया, सुप्रजित इंजिनिअरिंग अशा किंवा सोना BLW अशा बऱ्याच कंपन्या ज्या स्पेअर पार्ट्स पुरवतात त्यांचा व्यवसाय वाढण्याची शक्यता यामुळे संभवते आहे. रेल टेलला जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हायकोर्टाकडून 22.4 कोटीची ऑर्डर मिळाली. पंजाब नॅशनल बँकेने रिटेल लोनचे दर 25 पैशांनी कमी केले. लुवामानी जस्ट डायलला अपग्रेड केलं म्हणून जस्ट डायलचा शेअर तेजीत होता. आज रुपया काहीसा सुधारला कारण फॉरेन बँकांनी डॉलरची विक्री केली. त्याचबरोबर चायना बरोबर ट्रम्प पुन्हा डील करणार असं ऐकू आलं. त्यामुळे चीनचं जे चलन आहे युआन ते सुद्धा मजबूत झालं. लार्सन अँड टुब्रो मिनरल आणि मेटलला
2500 ते 5000 कोटीची ऑर्डर मिळाली आणि हिंदाल्कोकडून ॲल्युमिनियम रिफायनरी सेटअप करण्यासाठी आणि ही जी ॲल्युमिना रिफायनरी आहे ती 850 KTPA या कपॅसिटीची ही रिफायनरी सेटअप करण्यासाठी लार्सन अँड टुब्रोला ऑर्डर मिळाली. इटकॉन्स 9 या सोल्युशनला 640 लाखाची ऑर्डर विप्रोकडून मिळाली मॅन पॉवर सर्व्हिसेससाठी. गुजरात टूल रूमचा रिझल्ट कमजोर आला त्यामुळे शेअर आपटला. TCSने सेल्सफोर्स बरोबर मॅन्युफॅक्चरिंगसाठी AI सपोर्टसाठी करार केला. गार्डन रिच शिप बिल्डर्सला 123 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट मॉरिशस कोस्ट गार्ड शिपकडून मिळालं. इंटेलेक्ट डिझाईन एरिना यांना 200 कोटींची मल्टी इयर ऑर्डर मिळाली आणि ही ऑर्डर त्यांना लंडन मार्केट ब्रोकरेज फर्मकडून मिळाली. आज BELचा शेअर तेजीत होता कारण BELला एक ऑर्डर 258 कोटींची मिळाली आणि दुसरी ऑर्डर रक्षा मंत्रालयाकडून 1220 कोटींची ऑर्डर मिळाली आणि ही ऑर्डर 149 सॉफ्टवेअर रिफाईंड रेडिओसाठी ही ऑर्डर त्यांना मिळाली आहे. त्याचबरोबर रामको सिस्टीमला UAEच्या फ्लाय यासू यांच्याकडून नेक्स्ट जनरेशन एव्हिएशन AI साठी ऑर्डर मिळाली आणि JM फायनान्शियलला 2007-2008 या कालावधीचा 230 कोटी टॅक्स रिफंड मिळाला. म्हणजे काही शेअर बातम्यांमुळे पडत होते. जसा जसा परिणाम, जसे रिझल्ट काही प्रमोटर खरेदी करत होते त्यामुळे काही स्टॉक्समध्ये हालचाल होती पण टोटल मार्केटमध्ये हालचाल होती का म्हटलं तर नव्हती. आता हे स्पष्टीकरण मी बऱ्याच वेळेला दिलेलं आहे, आज पुन्हा एकदा देते कारण कमेंट त्याच पद्धतीची होती की मॅडम तुम्ही सांगता प्रॉफिट बुकिंग करा पण नेमकं आम्ही प्रॉफिट बुकिंग केलं की शेअर वाढतो आणि त्याची दुसरी बाजू शेअर घेतला की त्याचा भाव कमी होतो. ही रिव्हर्स सगळ्यांची तक्रार आहे. पण तुम्ही ट्रेंड पाहता का? मला वाटत नाही. तुमच्या मते फक्त मार्केट म्हणजे शेअर खरेदी करणं आणि विकणं, बाकी काहीही बघायची आम्हाला गरज नाही. तसं नाही आहे. हायर हाय हायर लो चाललंय का? म्हणजे कालचा भाव समजा सर्वात जास्त भाव 110 होता आणि कमी भाव 108 होता तर 110चा दुसऱ्या दिवशी 112 झाला पाहिजे आणि 108चा 109 किंवा 110 झाला पाहिजे. म्हणजे जो कमी भाव असेल तोही वाढला पाहिजे, जो चढा भाव असेल तोही वाढला पाहिजे. याचा अर्थ या शेअरचा कल वाढता आहे किंवा भाव वाढण्याचा आहे. त्याचप्रमाणे रोजचे व्हॉल्यूम बघितले पाहिजे. काही ट्रेडेड व्हॉल्यूम्स असतात आणि काही डिलिव्हरी व्हॉल्यूम असतात. डिलिव्हरी व्हॉल्यूम असलं तर उत्तमच,
जास्त असतील तर, म्हणजे तो 2-3 महिने भाव टिकाऊ असतो. ट्रेडेड व्हॉल्यूम असेल तर भाव जास्त दिवस टिकत नाही. पण व्हॉल्यूम चढे पाहिजे, रोज व्हॉल्यूम वाढते पाहिजे. ज्या दिवशी व्हॉल्यूम तुम्हाला कमी दिसतील ती वेळ तो शेअर विकण्याची असते. आणि जरी शेअर विकलेत तुम्ही तरी तुमच्याकडे 500 शेअर आहेत म्हणजे एकदम 500 विकून टाकायचे नाहीत. 25-25च्या लॉटने विकायचे. तुमच्याजवळ 50 शेअर असतील तर 10-10 शेअरच्या लॉटने विकायचे. समजा तुम्ही आज शेअर विकलेत, 200 रुपयाच्या भावाने शेअर विकले आणि त्याचा भाव जर 195 रुपये झाला तर तो तुमचा इंट्राडे शेअर होऊ शकतो. 5 रुपयाचा प्रॉफिट होऊ शकतो. तेच शेअर पुन्हा दुसऱ्या दिवशी विका. असा जो इंट्राडेमध्ये तुम्हाला काही प्रॉफिट होईल त्यामध्ये तुमचे डीमॅट चार्जेस, ब्रोकरेज अशा प्रकारचे खर्च निघू शकतात. पण तुम्हाला लक्ष देऊन विक्री आणि लक्ष देऊन खरेदी केली पाहिजे. प्रत्येक गोष्ट दुसऱ्यावर ढकलून जमणार नाही. तुम्हाला बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे. एवढं कुठे करत बसायचं मॅडम, किंवा एवढं कुठे करत बसायचं आजी, असं म्हटलं तर होणार नाही. म्हणजे जसं तुम्ही भात ठेवलाय करायला, कुकरमध्ये नाही ठेवलाय, भात करायला ठेवलाय नुसताच, त्या भाताकडे जर नाही लक्ष दिलं तर भात करपणार किंवा कच्चा होणार. तर तो भात शिजलेल्याच्या योग्य वेळेलाच तुम्हाला गॅस बंद करायला लागेल. ते लक्ष दिल्यामुळे तुम्हाला जशी योग्य वेळ गाठता येते तशीच शेअरच्या विक्रीची किंवा खरेदीची तुम्हाला योग्य वेळ प्रयत्नाने गाठता येईल. एकदम जमणार नाही, पण योग्य मार्गाने प्रयत्न करणं नक्कीच जरुरीचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि प्रयत्न करत राहा. हळूहळू तुम्हाला उपयोग होतोय किंवा पूर्वीपेक्षा अधिक प्रॉफिट मिळत आहे हे जाणवू लागेल. आता आपली भेट उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल. नमस्ते.